अलाउड टू नो, अलाउड टू डिस्कस. मी आहे निरंजन भोयर. आज आपण वयवारी हे चॅप्टर क्लिअर करणार आहे मित्रांनो. खूप महत्त्वाचं चॅप्टर आहे वयवारी. कुठली परीक्षा असो 1 ते 2 प्रश्न या चॅप्टरवर असतोच. बघा पहिलं उदाहरण बघू आपण की सीता व गीता यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 6:5 आहे. 2 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 5:4 होते. हे 2 वर्षापूर्वीच आहे 5:4 आणि आजच्या वयाचं गुणोत्तर त्यांचं 6:5 आहे. कधी आणि वय काढायचं कधी तर त्यांच्या आजचे वय काढायचं आहे. कोणाचं? सीताचं. कोणाचं काढायचं आणि कधीचं काढायचं हे बघावं लागेल आणि गुणोत्तरसुद्धा आजचं कोणतं आहे ते पण बघावं लागतं. 2 वर्षापूर्वीचं कोणतं आहे ते पण बघावं लागतं. खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो. एक तुम्हाला मी कन्सेप्ट सांगतो, खूप जबरदस्त कन्सेप्ट आहे, शॉर्टकट. एकदा का तुमच्या ती डोक्यात आली की खूप सोप्या पद्धतीने अशी उदाहरणं सुटतील. बघा काय आहे त्या. तर इथं समजा सीता घेणार मी, इथं सीता घेतो आणि इथं ही गीता घेतो. कारण सीता सुरुवातीला काय घेतली तर ती सुरुवातीलाच दिलेली आहे म्हणून. गीता सेकंडला आहे तर ती छेदाला टाकली. आता आपण सीताचं आजचं गुणोत्तर बघा किती आहे. आजचं गुणोत्तर 6:5 आहे. तर इथे 6:5 लिहून टाका. मग आता इथं 6:5 आजचं गुणोत्तर इथं लिहून टाका. हे लिहिलं. आता पुढं बघा 6:5 लिहिलं. आता हे 2 वर्षापूर्वीचं हे इथं जे लिहिलं मित्रांनो हे आजचं आहे. आणि 2 वर्षापूर्वीचं जे आहे ते गुणोत्तर हे 5:4 ते आता पुढं लिहा. बराबर 5:4 हे 5:4 लिहिलं मी इथं. मग या दोघातला फरक जर पाहिला या 2 गुणोत्तरातला तर किती आला? 2 वर्षापूर्वीचा आहे तर 2 वर्ष फरक आहे ना तो. कितीचा फरक आहे? 2 वर्षाचा फरक आहे मित्रांनो. ही बात लक्षात ठेवा. मग इथं एक ट्रिक्स अशी आहे की या दोघातला फरक काढा आणि या अंशछेदातला फरक काढा आणि इकडल्या अंशछेदातला फरक काढा. तर फरक इथं 1चा आहे, इथंही फरक 1चा आहे. असा समान फरक असेल, ऑलरेडी जर फरक समान असेल तर पुढच्या स्टेजला जायचंच नाही, काहीच करायचं नाही. पण जर फरक जर चेंज असेल तर पुढच्या उदाहरणात कळेल तुम्हाला काय करायचं आहे. आणि जर फरक जर समजा समान असेल तर हीच स्टेज पुढं कशी फॉलो होईल बघा की फरक जर असेल समान तर फक्त इथला आणि इथला फरक बघा कितीचा आहे. मग तो कळालं का? हा फरक आहे तो 1 वर्षाचा. 1 वर्षाचा फरक आहे. 5 अधिक 1 6. मग 1 वर्षाचा फरक आहे मित्रांनो. हा फक्त खाली 1 वर्षाचा फरक. याला 2 वर्षाचा फरक पाहिजे तरी याला माहीत होतं. मग 2 वर्षाचा करण्यासाठी काय करणार तर याला 2 न गुणा, याला 2 न गुणा. कळालं का? मग इथंही 2 न गुणा, इथंही 2 न गुणा, इथंही 2 नच गुणा आणि इथंही 2 नच गुणा. प्रत्येक ठिकाणी 2 न गुणा. मग हे मिळालं तुम्हाला sin 2 12, हे 5 2 10, हे 5 2 10, हे 4 2 8. पण आजचं गुणोत्तर कोणतं आहे तर आजचं गुणोत्तर हे आहे तर sin 2 12 आणि पाहिजे कोणाचं? सीताचं. सीताचं पाहिजे आणि आजचं पाहिजे म्हणून आजच्याच गुणोत्तरामध्ये sin 2 12 आहे. सीताचं वरचं sin 2 12 वर्ष राहील. गीताचं जर विचारलं असतं तर हे खालचं 5 2 10चं वय राहिलं असतं. जर 2 वर्षापूर्वीचं वय काढायचं तर हे 5 2 10 सीताचं आणि हे 4 2 8 हे गीताचं. कळालं का? तर या अशा पद्धतीनं मग इथं तुम्हाला पर्याय क्रमांक बी 12 वर्षे राहील. आता पर्याय कट कसे केले असते तर पर्याय कटसाठी मित्रांनो हे सीताचं 6 आणि गीताचं हे बघा. पर्याय कटसाठी काय केलं असतं? सीता जी आहे इथं आणि ही जी आहे गीता. तर सीताचं जे आहे ते किती आहे? 6 आणि गीताचं जे आहे ते किती आहे? 5 भाग. मग बराबर इथं 5:4 2 वर्षापूर्वी. तर बघा इथं आपल्याला सीताचे पर्यायमध्ये कोणता पर्यायामध्ये ऑप्शन थ्रू जायचं आपल्याला तर पर्याय कोण असणार? सीताचा आणि आजचा असणार. तर सीताचं हे 6 आणि आजचंच आहे ते इथं या 6 वरून विचार करा. मग 6च्या पट्टीत असणारी संख्या कोणती आहे? 6च्या पट्टीत असणारी संख्या कोणती आहे बोला. तर 6 पर्यायामध्ये शोधायचं म्हणून पर्याय. तर 10 नाही आहे म्हणून कटला, 15 नाही म्हणून कटला. हे 12 एक आहे आणि 18 एक आहे 6च्या पट्टीत. 6च्या पट्टीत 12 हा गृहीत धरू आपण समजा. तर 6ला कितीनं गुणलं म्हणजे 12 येऊ शकतं. तर 6ला 2 न गुणलं तर 12 येऊ शकतं. म्हणून इथं छेदाला सुद्धा 2 नच गुणा. तर sin 2 12 हे झालं सीताचं आणि हे झालं गीताचं. पण 12 आणि हे 10 याला काय करावं लागेल? 12 वर्षातून आपल्याला 2 वर्ष मायनस जावं लागेल. कारण 2 वर्षाच्या पूर्वीचं हे 5:4 आहे ना. तर 2 वर्ष या 12मधून 2 वर्ष गेलो राहिले 10 आणि यातून 2 वर्ष मायनस गेलो तर किती राहिले? 8. मग इथं हे जे काय 2-2 वर्ष मायनस जाऊन
गुणोत्तर हे येतं का बघा 5/4, कारण 2 वर्षापूर्वी त्यांचं हे होतं ना. तर बघू, तर 2×8 2×5 = 10 5/4 येतं, करेक्ट आहे. 5/4 येतं म्हणून करेक्ट तुम्हाला आन्सर आहे. तर 12 हा पर्याय जुळतो, 12 वर्षे. ठीक आहे, पर्याय गट. 2 नंबरचं उदाहरण बघा. 2 नंबरच्या उदाहरणात वडिलांच्या व मुलांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर किती आहे? 10:3 आहे. 9 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर किती होईल? 7:3 होईल. तर मुलाचे आजचे वय किती? तर वडील आहे आणि इथं मुलगा आहे. तर दोघांच्या वयाचं गुणोत्तर दिलं आहे 10:3. तर वडिलाचं जे आहे ते 10 आहे आणि मुलाचं जे आहे ते 3 आहे. ठीक आहे. हे कधीचं आहे? हे आजचे. इथं आजचे गुणोत्तर आहे, एवढं लक्षात ठेवा. हे काय? आजचे गुणोत्तर आहे. हां, ही बात लक्षात ठेवा. बराबर. इथं 9 वर्षाच्या नंतर किती होईल? 7:3 होईल म्हणतात. 7:3. हे बघा, 7:3 9 वर्षानंतर. तर आपल्याला काय करायचं आहे इथं? एक शॉर्ट ट्रिक्स मगाची मी बोललो की या दोघातला फरक काढा. तो किती आहे? 4चा. आणि इथला फरक कितीचा आहे? तर 7चा. म्हणून मग हे 4 जे फरक आणि 7चा फरक वेगळा वेगळा आला. असा वेगळा फरक आला तर काय करायचं मित्रांनो? बघा, लक्ष द्या की हे 4 उचला आणि इकडं गुन्हा 1 इकडल्या अंश छेदाला, आणि हे 7 उचला आणि इकडल्या अंश छेदाला 7 न गुन्हा. इथं 7 न, इथं 7 न. हां, तर मग हे 10×40 इथं लिहितो मी आजच्या गुणोत्तरातले. हे आजच्या गुणोत्तरातले लिहित आहे. आणि हे 3×12 इथं लिहितो, हे आजच्या गुणोत्तरातले. आणि हे आता 9 वर्षानंतरच्या गुणोत्तरातले 7×7 = 49 इथं लिहितो. आणि हे 3×7 = 21 इथं लिहितो. तर एक बात लक्षात ठेवा, हे जे काय आहेत ते कधीचे आहेत? हे आजच्या गुणोत्तराचे आहेत आणि हे 9 वर्षानंतरचे आहेत. हां, ही बात लक्षात ठेवा. तर आपल्याला वय काढायचं आहे मुलाचं आणि आजचं. तर आजच्या गुणोत्तरामध्ये मुलाच्या या 12वर फोकस करावं लागेल. पण कसं करायचं? हे असं मांडल्यानंतर यातला फरक जो आहे तो बघा किती आहे? 9चा. आणि पाहिजे कितीचा? 9च वर्षाचा पाहिजे ना, 9 वर्षानंतरच पाहिजे ना इथं. मग 9चा फरक आहे तर याला गुणावं लागेल का? 9ला कशानं? नाही, डायरेक्ट 9च मिळाला. मग इथं पण उत्तर आपल्याला डायरेक्ट मिळालं. हे 40 आणि हे 12. तर मुलाचं हे खालचं आहे. मुलाचं हे बघा, मुलगा इथं होता, मुलाचं खालचं आहे. तर हे 12 वर्षे आजच्या गुणोत्तरामध्ये. 9 वर्षानंतर 21 राहिलं असतं मुलाचं. आणि वडिलाचं जर विचारलं असतं तर हे 40 आजचा आणि 9 वर्षानंतरचं 49. कळालं का? तर मुलाचं हे 12 वर्षे, हे ऑप्शन करेक्ट. तुम्हाला ई ऑप्शन इज करेक्ट ऑप्शन. 3 नंबरचा प्रश्न बघा. 10 वर्षापूर्वी मुलगा व वडील यांच्या वयाचे गुणोत्तर 1:7 होतं. 10 वर्षापूर्वी. तर मुलगा सुरुवातीला आहे, वडील नंतर आहे, ही बात लक्षात ठेवा. म्हणून मुलगा घेतो आणि इथं वडील घेतो. तर इथं मुलाचं जे आहे ते 1 आणि वडिलाचं जे आहे ते 7. बराबर. हे कधीचं आहे? हे 10 वर्षापूर्वीच आहे बरं का, लक्षात ठेवा. इथं टर्निंग पॉईंट असा आहे मित्रांनो, समजा हा इथं बघा, हा आजचा पॉईंट आहे समजा, आज हा. तर 10 वर्षापूर्वीचा पॉईंट हा आहे आणि 10 वर्षानंतरचा पॉईंट हा आहे. तर जे काही तुम्हाला इथं 2 गुणोत्तरामधला म्हणजे इथला पॉईंट आणि हे इथला पॉईंट, या 2 गुणोत्तरातला फरक कितीचा येणार? 20 वर्ष फरक आहे मित्रांनो. कारण हे आजच्या पॉईंटला 10 वर्षपूर्वी आणि नंतरचे 10 वर्ष, 10 आणि 10 20 वर्षाचा गॅप आहे. ही बात कळणं महत्त्वाचं आहे. हीच कन्सेप्ट इथं महत्त्वाची. 10 आणि 10 20 वर्षाचा फरक आहे या 2 गुणोत्तरामध्ये. कळालं का? तर म्हणून मग इथं मुलगा सुरुवातीला आहे तर मुलगा सुरुवातीला घेतो, वडील नंतर आहे तर वडील नंतर घेतो. तर मुलाचं जे काही गुणोत्तराचं भाग आहे ते 1 आहे आणि वडिलाचं जे आहे ते 7 आहे. कळालं का? बराबर. बराबर. तुम्हाला इथं नंतर 10 आणि 10 20 वर्षानंतर किती होणार? 20 वर्षाचा गॅप आहे या 2 गुणोत्तरामध्ये. 1:2. ठीक आहे. आजच्या पॉईंटला हे 10 वर्षापूर्वी, हे 10 वर्षानंतर, तर 1:2. सुरुवातीला ट्रिक्स काय सांगितले मी तुम्हाला? तर या दोन्हीतला फरक काढा, ते विसरायचं नाही. आणि या दोघातला फरक काढा. तर इथं 1चा फरक आहे, इथं 6चा फरक आहे. कळालं का? 1 आणि 6 7. तर या 1नं इकडल्याला गुन्हा गुणिले 1 केलं तर तेच राहील. 6नं इकडं गुन्हा 6 केलं तर 6 1 6 6 2 12 होईल. कळालं का? तर मी हे जे काही 10 वर्षापूर्वीचं आहे, हे 10 वर्षापूर्वीचं आहे बरं मित्रांनो, लक्षात ठेवा. तर 10 वर्षापूर्वीचं इथं लिहितो मी
बघा लक्ष द्या 10 वर्षापूर्वीचं की 1 गुणिला 1 केलं तर 1 आणि हे 7 1 7 कळलं बराबर. हे 10 वर्षानंतरचं आता इथं लिहितो 6 1 6 आणि बेसकम 12. तर आपल्याला काढायचं आहे कोणाचं वडिलाचं काढायचं ना आजचं. मग वडिलाचं तर याच्यात आजचं गुणोत्तर हे काही नाही हे 10 वर्षापूर्वीचं आहे आणि 10 वर्षानंतरचं आहे. मग आपल्याला याच्यातून जर यायचं असेल तर मागं 10 वर्ष यावं लागेल आणि याच्यातून जायचं असेल तर 10 वर्ष प्लस करावं लागेल. तरी बघू ठीक आहे बघा इथला फरक कितीचा आहे मित्रांनो हा फरक कितीचा आहे बघा. तर तो फरक आहे 5चा. तो फरक कितीचा आहे हा 5चा फरक आहे दोघात 1 आणि 6 मध्ये. आपल्याला तर 20 वर्षाचा फरक पाहिजे ना कारण या दोघांमध्ये 20चा फरक आहे. मग या 5ला 20 करण्यासाठी काय करावं लागेल तर 5ला 20 करण्यासाठी मित्रांनो 4 गुणावं लागेल. मग इथंही 4 गुणा इथंही 4 गुणा इथंही 4 गुणा आणि इथंही 4 गुणा कळालं का. तर तुम्हाला हे सगळ्या किमती मिळतील 4 1 4 7 चूक 28. इथलं गुणोत्तर जे आहे वडिलाचं खालचं आहे पण कधीच आहे 10 वर्षापूर्वीचं 7 चूक 28 आहे. 7 चूक 28 10 वर्षापूर्वीचं आहे तर मग आजच्याला 10 वर्ष प्लस करा म्हणजे किती येणार 38 आहे तुमचं वडिलाचं आजचं वय राहील. इथून 12 चूक 48 आहे. इथं जर या ठिकाणी जर 12 चूक 48 आहे मित्रांनो तर हे 10 वर्षानंतरचं आहे. मग 48 मधून तुम्ही जर 10 वर्ष मायनस गेले तर तुम्हाला 38 मिळणार तिथेही कळलं का. बरं 38 वर्षे आन्सर. नेक्स्ट बघा हे 4 नंबरचं उदाहरण महत्त्वाचं आहे. बघा लक्ष द्या की 10 वर्षापूर्वी मुलगा व वडील यांच्या वयाचे गुणोत्तर 1:5 होते. 10 वर्षापूर्वीच आहे आणि 5 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर किती होईल 1:2 होईल. तर त्यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर किती. पॉईंट हा महत्त्वाचा आहे की समजा हा आजचा पॉईंट आहे हा आजचा पॉईंट आहे तर याला 10 वर्षापूर्वी हे 10 आणि हे 5 वर्षानंतर हे 5 तर 2 पॉईंटमधला फरक या गुणोत्तरातला किती येणार 10 + 5 15 वर्षे. ही बात लक्षात ठेवा 15 वर्षाचा फरक 2 गुणोत्तरामध्ये आहे. तर मग तुम्हाला इथं सुरुवातीला मुलगा आहे तर मुलगा घ्या इथं मुलगा आणि नंतर वडील आहे तर वडील घ्या. या दोघाच्या गुणोत्तरामध्ये बघा आपल्याला मुलगा जो आहे तो मुलाचं किती दिलेलं आहे सुरुवातीला 1 भाग तर 1 इथं लिहितो आणि वडिलाचं किती दिलेलं आहे 5 भाग तर 5 घेतो बराबर. आता बराबर इथं त्यांचं 5 वर्षानंतरचं किती आहे 1:2 आहे. हे कधीचं आहे 10 वर्षापूर्वीचं आणि हे 5 वर्षानंतर. दोघातला फरक किती आहे या 2 गुणोत्तरामधला फरक किती आहे मित्रांनो तर तो फरक 15 वर्षे आहे. किती वर्ष आहे 15 वर्षे. ही बात लक्षात ठेवा ठीक आहे. आता या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे की या दोघातला फरक काढा. या दोघातला कितीचा फरक आहे 1चा आणि या दोघातला फरक काढा कितीचा आहे 4चा फरक आहे तो. मग इथं हे जे 4 आहेत ते इकडल्या अंशछेदाला गुणायचे आहेत आणि 1 जे आहे ते इकडल्या अंशछेदाला गुणायचे. ही ट्रिक्स आहे ती. तर इथं 1 न गुणलं तर उत्तर तेच राहील काही अडचण नाही. 4 न गुणलं तर 4 1 4 आणि 4 दोन्ही 8 हे चेंज होईल. म्हणजे हे का करायचं असतं तर अंशछेदातला फरक समान करण्यासाठी. तर हे 1 1 1 आणि हे 5 1 5 बराबर. इकडं 4 1 4 आणि हे बेचूक 8 ठीक आहे. हे 1/5 कशाहून आले की 10 वर्षापूर्वीचं होतं त्याच्याहून आले आणि हे 4/8 कशाहून आले की जे 5 वर्षानंतरचं आजचं एकही नाही ठीक आहे. असो बघा लक्ष द्या काय करायचं तर हा जो दोघातला फरक आहे हा फरक कितीचा आहे हा फरक आहे मित्रांनो 1 आणि 3चा फरक आहे 4 कळालं का. पण फरक तर आपल्याला 15 वर्षाचा पाहिजे ना. फरक तर 15 पाहिजे. मग याला 15 करण्यासाठी किती गुणणार 5 न. तर इथंही 5 न गुणा इथंही 5 न गुणा इथंही 5 न गुणा आणि इथंही 5 न गुणा सगळ्या किमती मिळाल्या. पण हे 10 वर्षापूर्वीच्या गुणोत्तरातले आहेत आणि ह्या 5 वर्षापूर्वीच्या गुणोत्तरातले आहेत. आपल्याला पाहिजे कोणाचं तर आपल्याला त्यांच्या वयाचे गुणोत्तर 1:2 आहे तर त्यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर काढायचं म्हणजे दोघांचे काढावं लागेल आणि गुणोत्तर नंतर घ्यावं लागेल. तर 5 1 5 हे 10 वर्षापूर्वीचं आहे आणि 5 5 25 10 वर्षापूर्वीचं आहे. म्हणजे वडिलाचं 5 1 मुलाचं 5 1 5 आजचं आणि
याला मुलाला म्हणजेच 5 एक 5 आणि वडिलाचं 5 5 हे 25. तर याला 10 वर्षापूर्वीचं आहे म्हणून 10 प्लस करा किती होईल 15 होईल आजचं. आणि याला 10 वर्षे प्लस करा किती होईल आजचं 35 होईल. तर मग या 15 आणि 35चं गुणोत्तर 5 एक 5 5 7 35 एका 7 गुणोत्तर येईल. बात कळाली का काय ते. बात ही आहे बघा, लक्ष द्या, मी सांगतो रिपीट एक वेळेस की इथं जे आहे गुणोत्तर 5 एक 5 हे मुलाचं आहे आजचं. हे 5 एक 5 म्हणजे आजचं नाही 10 वर्षापूर्वीचं, आणि हे 5 5 25 10 वर्षापूर्वीचं आहे. तर मग 5 एक 5 10 वर्षापूर्वीचं मुलाचं आहे आणि वडिलाचं 5 5 25 हे 10 वर्षापूर्वीचं आहे. म्हणून 10 वर्षाच्या नंतर म्हणजे पूर्वीचं आहे, तर आजच्या पॉईंटला येण्यासाठी 10 प्लस करा, इथं होईल 15 मुलाचं. आणि वडिलाचं 25ला 10 प्लस करा म्हणजे 35 होईल. आता काटाकाटी करायची 5 त्रिक 15 म्हणजेच 5 5 भाग जातो बघा. 5 त्रिक 15 आणि 5 7 35 3 7 हे गुणोत्तर येणार. तर 3 7 हा ऑप्शन तुम्हाला बी ऑप्शन हे करेक्ट ऑप्शन आहे. नेक्स्ट 5 नंबरचं उदाहरण बघा. 5 नंबरचं उदाहरण मुलगा आई वडील यांची आजची वय जी आहेत अनुक्रमे 10 वर्षे 30 वर्षे व 40 वर्षे आहेत. 10 30 आणि 40 10 वर्षे 30 वर्षे आणि 40 वर्षे आहेत. कोणाचं आहे तर मुलगा आहे आणि त्यानंतर 10 वर्ष किती 10 वर्षे, त्यानंतर आई आहे ते 30 वर्षे आणि वडील आहेत हे 40 वर्षे. कळलं का. तर किती वर्षांनी त्यांचे गुणोत्तर हे येईल 3 7 7 9. तर आपण ऑप्शन थ्रू याला सोडवू शकतो, एकदम इझी आहे. 10 जर टाकलं तर 40, तर 40 हे 3च्या पट्टीमध्ये नाही आहेत म्हणून तो ऑप्शन कट करा. 6 टाकलं तर 16 तेही 3, कारण सुरुवातीला हे कोण असणार मुलगाच असणार ना हे 3वाला. तर 6 टाकले तर 16 ही 3च्या पट्टीत येत नाही. तर 3 टाकले तर 13ही नाही. 5 टाकून बघा 15 हे येऊ शकतात. ऑप्शन 4 नंबर ऑप्शन कसा शोधला डायरेक्ट. तर बघा या पद्धतीने शोधला तो डायरेक्ट की आपण 5D ऑप्शन उत्तर आहे. कसं समजा हा मुलगा आहे सुरुवातीला, तर मुलाचं हे गुणोत्तरामधला भाग हा 3 त्याचा राहील. म्हणून मग मी 3 हा जो भाग आहे मुलाचा आहे. जर समजा मी ऑप्शन 10 टाकला तर या 3च्या पट्टीतच असायला पाहिजे. तर 10 10 20 3च्या पट्टीत नाही म्हणून हा कटला. 6 टाकला तर 16 10 6 16 3च्या पट्टीत नाही आहे. 3 टाकला तर 13ही नाही आहे. मग 5 टाकला तर 15 होतात. तर 15 इथं होतील 5 टाकले तर मग इथंही 5च प्लस करावं लागतील. किती वर्षांनी तर इथंही 5च प्लस करावं लागतील. तर 35 वर्ष होईल. तर आणि इथं वडील जे होतं ते 40 होतं. तर 40ला सुद्धा 5 प्लस केले तर 45 होतील. कळालं का 45. तर मग आता याचं गुणोत्तर 5 त्रिक 15 5 7 35 आणि 5 9 45. तर 3 7 7 9 हे गुणोत्तर येतं. कधी जर 5 वर्षे यात प्लस केले 5 वर्षे यामध्ये आणि 5 वर्षे, म्हणजे कारण एकालाच नाही तर एकाचं वय वाढलं तर सगळ्याचं वय वाढेल ना. तर अजून 5 वर्षांनी त्यांचं गुणोत्तर हे होणार आहे. कळालं का 5 वर्षांनी. ठीक आहे. तर आजच्या दिवसाला हे 5 उदाहरणं तुम्हाला वयवारीवर, पुढच्या लेक्चरमध्ये तुम्हाला वयवारीवर याच्यापेक्षाही महत्त्वाची उदाहरणं असतील मित्रांनो. तर धन्यवाद. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा मित्रांनो, म्हणजेच तुम्हाला नवीन व्हिडिओचे तुम्हाला अपडेट मिळेल. ओके, धन्यवाद.